हाय, नमस्कार. मी सुनीता. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. व्हिडिओला सुरुवात सकाळी मस्त छान अशी झालेली आहे. सकाळचं 7 वाजायचं टायमिंग आहे आणि आपण जी डेली कामांना सुरुवात आहे ती नेहमी पसारा उचलून घेणे किंवा जे काही बेड, अंथरूण वगैरे आपलं सोफा कवर वगैरे झटकून वगैरे रोजच्या रोज दिवसाला सुरुवात आपण त्या पद्धतीने करत असतो, की जेणेकरून रात्रीची जी काही निगेटिव्हिटी आहे ती पटकन झटकून वगैरे काढून स्वच्छ, छान, व्यवस्थित असं आपलं सोफा कवर म्हणा, बेडशीट म्हणा, व्यवस्थित असं आवरून घेत असतो. त्यानंतर मग आपण पुढचं काम जे करतो ते म्हणजे झाडू मारून घेणं. झाडू मारायच्या आधी आपण सगळं काही आवरून घेतलेलं असतं. जिथल्या तिथं घरातला जो काही पसारा असतो तो. म्हणजे जेणेकरून सगळा पसाराही आवरून होईल आणि झाडू मारला की आपलं पूर्ण घर चकाचक. त्यानंतर मग सगळे गेल्यानंतर टिफिन वगैरे देऊन झाल्यावर आपल्या किचनची जी काही अवस्था असते ती काहीशी अशा पद्धतीची असते. मग आपण किचन आवरायला घेतो. तर इतका सगळा पसारा जो आहे ना तो आधी सुरुवातीला मी जेवढी भांडी, चहाचे कप वगैरे सकाळी आपण टिफिनसाठी काय बनवलेलं आहे ते सगळं काढून वगैरे ठेवून सगळे भांडी जे आहेत ते आपण सिंकमध्ये गोळा करत असतो आणि किचन कट्टा जो आहे तो मोकळा करून घेत असतो. तर आता सगळी भांडी मी सिंकमध्ये गोळा करून दिलेली आहेत आणि जेणेकरून ओटा मोकळा होईल आणि पूर्णपणे एकदाची भांडी वगैरे घासायला लागली की मग पूर्ण ओटा क्लीन होऊन जाईल. तर आज मी साबुदाण्याची खिचडी बनवलेली होती आणि थोडी आमटी बनवलेली होती चतुर्थी असल्यामुळे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे. ताजा फ्रेश असा व्हिडिओ आहे आपला आजचाच. तर त्यानंतर मग जी काही रात्रीची भांडी होती ती इथे लावून घेत आहे. ती सुकलेली होती पूर्णपणे जाळीमध्ये. ज्यावेळेस मुलं स्कूलला गेले किंवा मिस्टरांचं ऑफिसला गेले आणि घर मोकळं झालं म्हणजे पटपट आपण कामांना लागलं ना तर कामं अगदी 1 ते 1.5-2 तासामध्ये पूर्ण टोटली आपली घरातली कामं होऊन जातात. आणि तसं न करता आपण जर मोबाईल वगैरे बघायला लागलो, एखाद्या वेळेस बसूनच गेलो, तर मात्र मग आपली कामं जी आहेत ती राहून जातात आणि वेळेवरती कामं होत नाही. त्यासाठी आपण जर तसं न करता किंवा मोबाईल वगैरे न बघता आपण मोटिवेशन म्हणून एखादे गाणे वगैरे मोबाईलमध्ये लावून द्यायचे. आता आपलं स्पॉटिफायवरती तर लावून दिले म्हणजे स्तोत्रमंत्र किंवा बॉलिवूडचे गाणे वगैरे जे काही आपल्या आवडीचे म्युझिक आहेत त्याच्यावरती खूप छान मस्त चालू होऊन जातात आणि ती गाणं ऐकत ऐकत आपली कामंही पटापट होऊन जातात. आपलं मनोरंजनही होऊन जातं आणि मूड तर इतका फ्रेश असतो ना गाणी ऐकत ऐकत सकाळच्या वेळेस. तर पटापट कामं आपली होत असतात. तर आपण हा जो वेळ आहे आपला तो इकडे-तिकडे वाया न घालवता पटकन आपल्या कामांसाठी जर काढला तर आपली कामं पटकन होतात आणि जो आपण म्हणतो ना माझ्याकडे टाईम नाही आहे किंवा मला वेळ नाही मिळत प्रत्येक गोष्टींसाठी, तर ते तसं होत नाही. कामं लवकर झाली की आपला जो वेळ आहे तो आपलाच आहे. फ्री टाईम आपल्याला खूप सारा मिळतो. त्यामुळे घरातली कामं आपण आधी आवरायला सुरुवात जर केली तर मग आपलं नियोजन जे आहे कामांचं ते व्यवस्थित राहतं. किंवा योगा वगैरे व्यायाम हे करण्यासाठी जर असेल तर सकाळचा टाईम अर्धा ते 1 तास आपण स्वतःसाठी दिला. त्यानंतर मग आपण आपल्या डेली कामांना सुरुवात केली तर कामं अगदी पटपट होतात आणि तिथून पुढचा जो काही आपला वेळ आहे तो आपल्याला मिळत असतो. पटकन सगळी भांडी जी होती सिंकमधली ती घासून घेतली आणि त्यानंतर मग पूर्ण भांडी धुवून जाळीमध्ये लावून दिलेली आहेत. बाहेर सुकवायला ठेवून दिली खिडकीमध्ये. मस्त छान सुकून जातात. ऊन वगैरे येतं तर पटकन 10पर्यंत भांडीसुद्धा सुकलेली असतात. त्यानंतर गॅस शेगडी घासायला घेतलेली आहे आणि गॅस वगैरे आपण ज्यावेळेस घासतो ना त्यावेळेस मात्र आपल्या बर्नरमध्ये पाणी वगैरे जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. नाहीतर मग आपली गॅसची शेगडी ही वेळोवेळी खराब होत असते जर त्याच्यामध्ये पाणी गेलं तर. नाहीतर या बर्नरवरती आपण 2 वाट्या जरी ठेवून दिल्या ना दोघं साईडला तरीसुद्धा चालतात म्हणजे त्याच्या आतमध्ये पाणी जात नाही. नाहीतर मग हळू निवांत जसं थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित आपली गॅस शेगडी क्लीन करून घ्यायची. ओट्यावरचा जो काही पुढचा समोरचा भाग आहे तिथेही फोडणी वगैरे उडलेलीच असते तेलकट. तिथेही थोडंसं साबणाने हात लावून लिक्विडने किंवा साबणाने आणि पाणी टाकून धुवून घेतलं आणि ओटा अशा पद्धतीने क्लीन करून घेतला तर स्वच्छ, छान, व्यवस्थित, मोकळा दिसतो आणि घरामध्ये कॉकरोच वगैरे होण्याची शक्यतासुद्धा राहत नाही. अगदी क्लीन ओटा राहतो, तेलकट होत नाही. बऱ्याच वेळेला ना फोडणीमुळे ओटाही चिकट होत असतो. त्यामुळे रोजच्या रोज जर धुवून किंवा एखादा स्प्रे आपण करून ठेवला ना याचं व्हिनेगर वगैरे किंवा निंबू सोडा याचा
तर त्याच्याने पण स्प्रे करून पुसून घेतलं. जर धुण्यासाठी आपल्याला योग्य व्यवस्थित जागा वगैरे नसेल तर पुसून घेतला ना तरीसुद्धा चालतं. नळ वगैरे सिंकच्या आजूबाजूचा जो काही भाग आहे तो व्यवस्थित असा धुवून घेतला आणि त्यानंतर एखाद्या कापडाने मग पूर्ण गॅस शेगडी किंवा आपला किचन ओटा जो आहे ना तो पुसून घेत आहे. म्हणजे जो ओलावा आहे तो राहत नाही. वरून फॅन वगैरे लावून दिलं की पूर्णपणे लगेच आपला किचन जो आहे तो सुकून जातो आणि छान व्यवस्थित क्लीन असा होऊन जातो. आपल्या रोजच्या कामांचं जर व्यवस्थित असं नियोजन किंवा कुठल्या पद्धतीने आपण सुरुवात करायची आहे हे जर आधीच ठरवून घेतलेलं असतं तर कामं पटापट होतात. नाही तर बऱ्याच वेळेला आपण कुठे थांबून गेलो, गप्पा मारत बसलो, काही झालं तर मात्र कामं जी आहेत ती होत नाही आणि बराच वेळ अख्खा दिवस आपला तसाच कसा निघून जातो ना ते आपल्यालाच कळत नाही. म्हणून कामांचं नियोजन करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं की ह्या वेळेला हे काम झालंच पाहिजे, त्यावेळेला ते काम झालंच पाहिजे. ठरल्याप्रमाणे जर सगळी कामं व्यवस्थित आपण करत राहिलो तर आपलं काम पटपट होतं आणि आपल्याला जे आपण म्हणत राहतो की माझ्याकडे वेळच नाही आहे, तर वेळ कुणाकडेच नाही आहे ताईंनो. वेळ ही आपल्याला नेहमी काढावी लागते आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून, कामांमधून, घरातली कामं व्यवस्थित करून. कारण घरातली कामं ही कधी का होईना आपल्याला करणं भागच आहे. ती आपले कामं आहेत, आपल्यालाच करायची आहे. त्यामुळे वेळेनुसार जर व्यवस्थित करून आपण जर मोकळे झालो तर ते आपल्यासाठीच चांगलं आहे. तर त्यासाठी कामांचं नियोजन करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. या साईडचा किचन ओटा पूर्णपणे क्लीन झाला की हा जो आपल्याकडे सर्व्हिस प्लॅटफॉर्म असतो किंवा एल टाईप शेपचा किचन ओटा असतो बऱ्याच जणींचा, तर तोही रोजच्या रोज आपल्याला पुसून घ्यावा लागतो. कारण त्याच्यावरतीही धूळ जमा होते किंवा असा एक्स्ट्राचा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला असला तर बऱ्याच वेळेला आपण कुठलीही वस्तू आणून त्याच्यावरती ठेवतो. तर ते तसं न करता वेळच्या वेळी उचलून आपण तिथं रोजच्या रोज क्लीन करत राहिलो तर छान मस्त असं किचन आपलं क्लीन होऊन जातं. दोघं साईडचे किचन ओटे पूर्णपणे व्यवस्थित असे आवरून झालेले आहेत. तर किचन आवरून झालं म्हणजे आपले पूर्णपणे काम जे आहे ना ते झाल्यामध्ये असतं. कारण किचनवरती पसारा असला की पूर्ण घरात पसारा वाटतो आपल्याला. त्यामुळे पटकन थोडा वेळ काढून छान स्वच्छ नीटनेटकं किचन आपलं इथे झालेलं आहे. सकाळचं हे एक मेन महत्त्वाचं काम आपलं झालेलं आहे. मस्त छान असा दोघी साईडचा किचन ओटा आवरून झालेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला मेन महत्त्वाचं काम जे असतं घरातलं ते म्हणजे यांना पाणी घालणं. कारण झाडांची सुद्धा विचारपूस करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. रोजच्या कामांमध्ये हे काम आपलं येतंच. कारण रोजच्या रोज आपल्याला जशी अन्न पाण्याची गरज आहे तशीच यांनासुद्धा असतात. तरच ती छान मस्त हिरवीगार किंवा छान छान फुलं त्यांना येत असतात आणि तेवढा रिस्पॉन्स ते आपल्याला देत असतात. त्यामुळे आपल्या कामांमध्ये एक हे ठरवून घेतलेलं असलं पाहिजे आपण की ह्या वेळामध्ये हे काम झालं की झाडांना पाणी घालायचं कामसुद्धा मला करून घ्यायचं आहे. तर ते मी लादी पुसायच्या आधी काम करून घेत असते. कारण तर त्याच्यातलं जे काही पाणी वगैरे वाहतं त्यामुळे बाल्कनी खराब होते. तर ते पूर्णपणे वाहून जाईल किंवा बाल्कनीतलं पाणी मग नंतर लादी पुसायच्या वेळेस पुसलं जाईल. ते काम झाल्यानंतर मेन येतं आपलं टॉयलेट, बाथरूम वगैरे, कपडे किंवा आपले सिंकमधलं जे आपलं वॉश बेसिन आहे तिथं आपण ब्रश वगैरे केलेला असतो. आजूबाजूला पाण्याचे शितळे वगैरे उरलेले असतात. ते सिंक रोजच्या रोज आपल्याला पुसून घ्यावा लागतो. त्याच्या आजूबाजूचा परिसर व्यवस्थित पुसून घ्यावा लागतो. नाहीतर बऱ्याच वेळेला तिथंसुद्धा शेवाळ वगैरे जमा होते. आरशावरती पाण्याचे शितळे उडलेले असतात, हात लागलेले असले, बोटं लागलेले उमटलेले असतात त्याच्यावरती. त्यामुळे मग ते सुद्धा आपल्याला रोजच्या रोज व्यवस्थित छान पुसून क्लीन करून घ्यावं लागतं. आणि त्यानंतर मग आजूबाजूचा पूर्ण परिसर पुसून झाला की तो नळ वगैरेही पुसून घेतला की छान व्यवस्थित क्लीन असा दिसत असतो. तर ही सगळी इथली कामं झाली आणि त्यानंतर मग येतं आपलं कपडे वगैरे वॉश करून घेतलेले होते मी. आणि कपडे जोपर्यंत तिकडे नितरायला ठेवलेले आहेत बाथरूममध्ये तोपर्यंत जे आपलं रोजच्या कामांमध्ये येतं डस्टिंगचं काम, समोरचं टी व्ही वगैरे, टी व्ही युनिट समोरचं, टीपॉय किंवा सोफ्याजवळचं रोज रोज बारीक बारीक धूळ जमा होते. तर लादी पुसायच्या आधी 5 मिनटं आपण दिले तर पूर्णपणे घरातली धूळ जी आहे ती क्लीन होऊन जाते, निघून जाते. आणि झाडू मारल्यानंतरच मी धूळ क्लीन करायला घेते. कारण परत आपण झाडू मारायला घेतला की मग परत त्या वस्तूंवरती धूळ जमा होते. त्यानंतर मग पुढचं जे काम आहे ते आपलं लादी पुसून घेणं. तर लादी पुसल्याशिवाय तर घर अगदी म्हणजे स्वच्छ वाटतच नाही. त्यामुळे रोजच्या रोज आपल्याला रोजच्या कामांमध्ये आपलं लादी पुसून घेणं हे काम येतच असतं.
रोज आपण लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडं खडा मीठ घातलं तर माशा वगैरे होत नाही घरामध्ये आणि व्यवस्थित असे क्लीन होत असते आणि बऱ्याच वेळेला म्हणतात की निगेटिव्हिटीसुद्धा जात असते. त्यामुळे चांगलं असतं थोडं का होईना खडा मीठ आपण लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये घालायला पाहिजे. आणि रोजच्या रोज शक्य नसेल तर अमावस्या पौर्णिमा ह्या दिवशी तरी आपण लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडं खडा मीठ वापरलंच पाहिजे. काही ताई दुपारच्या वेळेस लादी पुसतात म्हणजे जेवणानंतर एक काम बाकी ठेवतात. पण मला तरी सकाळी एकदाची कामांना सुरुवात झाली ना मग ती पटपट झालेली खूप जास्त आवडतात. म्हणजे नंतर एकदाचं का आपण दुसऱ्या कामासाठी किंवा आपले काही आता मला तर आता एडिटिंगचं वगैरे हेच काम असतं दुपारच्या वेळेला खास करून. आणि ही घरातली कामं झाली की मुलींकडे लक्ष देणं, मुलींना घ्यायला जाणं, आणायला जाणं, परत जेवणाचं वगैरे दुपारी आमचं ते सगळं असतं. आणि त्यानंतर मग दुपारचा वेळ सगळा एडिटिंगमध्ये जातो. तर असं काहीसं माझं कामाचं जे आहे ते नियोजन असतं. त्यामुळे सकाळी जरा लवकर कामं झाली तर तितका वेळ मग मला स्वतःसाठी मी देऊ शकते किंवा रिलॅक्स राहू शकते. नाही तर मग कामं राहिलेली असली तर आपलीसुद्धा चिडचिड बऱ्याच वेळेला होते. कामांची गडबड, मुलांची गडबड, परत बरंचसं काय कोणी आलं गेलं वगैरे काही ना काही ज्या रोजच्या काही आपल्या जीवनामध्ये धावपळीचं काही ना काही राहतच असतं. त्यामुळे जर आपण आपल्या कामांचं नियोजन करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि पटकन जेवढं होता येईल तेवढं आपण आवरून स्वतःसाठी जेवढा आपल्याला वेळ देता येईल तेवढं जर देत राहिलो तर मग कामांमुळे जो काही आपल्याला होणारा त्रास आहे, जी चिडचिड आहे ती होत नाही. लादी वगैरे पुसून झाल्यानंतर शेवटचं जे काही काम होतं ते कपडे वाळवायला घालणं. तर आता कपडे वाळवून घेत आहे. सकाळीच कपडे जर वाळवायला ठेवली तर संध्याकाळपर्यंत व्यवस्थित छान सुकून जातात आणि घड्या करून कपाटामध्ये आपल्याला ठेवता येतात. नाही तर बऱ्याच वेळेला मग आपल्याला दुपारच्या वेळेला कपडे वाळवायला ठेवले तर मग ते सुकत नाही आणि बऱ्याच वेळेला मग ते आपल्याला दुसऱ्या दिवशी मग घड्या कराव्या लागतात. त्यामुळे कपडे लगोलग जे आहेत ना सुकवायला टाकते. 9:30ला वेदूची स्कूल सुटणार आहे. मग तिला घ्यायला जायचं, तिथून पुढे मंदिरात जायचं, देवपूजा वगैरे करायची. अशी बरीचशी काय कामं आपली दिवसभरामध्ये असतातच. कामं काही संपणारे नाही आहेत. कामांची यादी ही तयारच असते किती काही आवरलं तरीसुद्धा. तर चला आता बरेच दिवस झाले तुमच्यासोबत मंदिरात गेलेली ते सुद्धा शेअर केलेलं नव्हतं. आज ही सगळी कामं आवरून झाल्यावर मग मंदिरात जाऊन आलेली होती. 9:30पर्यंत माझी सगळी टोटली कामंही आवरून झालेली होती. चला ताईंनो, कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपही करा, जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचेल. हाईपचा ऑप्शन दाबल्यानंतर जे काही पॉईंट तुम्ही देतात ना त्यामुळे व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत पोहोचतो. पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूयात आपण अशाच उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.